तर इथे बघू शकतात तुम्ही की किती छान मस्त असा जाळीदार ढोकळा माझा हा तयार आहे आणि एकदम असा स्पॉन्जी एकदम फुगलेला आहे। तर ढोकळा छान जाळीदार आणि स्पॉन्जी होण्यासाठी इथे मी काही ट्रिक वापरलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, मी श्रुतिका, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत जाळीदार असा डाळ तांदूळाचा ढोकळा आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत, तर तुम्ही राशनचे सुद्धा घेऊ शकतात। इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेले आहे। शक्यतो जे चिकट असतात म्हणजेच की इंद्रायणी तांदूळ वगैरे घेऊ नका। त्यानंतर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी साल नसलेली उडदाची डाळ याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला 12 तास छान भिजत ठेवायचं आहे। तर 12 तासानंतर आपण बघून घेऊया आपले डाळ तांदूळ भिजलेत का। तर मस्त छान असे आपले डाळ तांदूळ आता भिजलेले आहेत। आता हे अतिरिक्त पाणी आपण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मिश्रण टाकलेलं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर रवाळ किंवा जाडसर वाटायचं नाही, बारीक असंच मिश्रण वाटायचं आहे आणि कमीत कमी पाणी वापरून वाटायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी बारीक आणि कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे। तर हे मिश्रण असं 2 मिनिटं छान मस्त एकाच डिरेक्शनने छान फेटून घ्यायचं। असे केल्याने ढोकळे छान मस्त जाळीदार होतात आणि घशाला चिटकत सुद्धा नाही। आता हे बॅटर आपल्याला 12 तास छान मस्त आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता हिवाळा असल्यामुळे हे बॅटर लवकर आंबत नाही, म्हणून मी अशा प्रकारे उबदार कपड्यामध्ये हे बॅटर असं गुंडाळून ठेवलेलं आहे। तुम्ही ब्लँकेटमध्ये किंवा एखाद्या शॉलमध्ये सुद्धा ठेवू शकतात। 12 तासानंतर बघूया का आपलं मिश्रण कसं आंबलंय। तर वा मस्तच बघा फुगून छान मस्त वरती आलेलं आहे। भांडं मी मोठं घेतल्यामुळे खूप जास्त वरती तुम्हाला दिसणार नाही, पण खूप छान मस्त असं बघा फर्मेंट झालेलं आहे आपलं बॅटर। खूपच छान आणि मस्तच। आता आपण याचे ढोकळे बनवायला घेऊया। 1 बाउल इथं दही घ्यायचं आहे। तर दही जास्त आंबट नाहीये, तुम्हाला आंबट हवा असेल ढोकळा तर आंबट सुद्धा घेऊ शकतात। ज्या कपाने तांदूळ घेतले त्याच कपाने मी दही घेतलेलं आहे। आता या बॅटरमध्ये आपण चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। तर लक्षात ठेवा हळद जास्त टाकली तर ढोकळा थोडासा लालसर होतो, म्हणून थोडीशीच हळद टाकायची। त्यानंतर 1 टीस्पून साखर टाकून घ्यायची। तर साखर टाकल्यामुळे ढोकळ्याला एक छान वेगळी चव येते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। 2 ते 3 टेबलस्पून तेल इथं टाकून घेतलं। तर तेल टाकल्यामुळे घशाला हा ढोकळा खाताना चिटकत नाही, म्हणून मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं तसंच ठेवायचं। तर बघा 2 मिनिटं झालेले आहे आणि कन्सिस्टन्सी मी अशा प्रकारे ठेवलेली आहे। जर घट्ट वाटलं तर थोडं पाणी टाकायचं, पण कन्सिस्टन्सी आता ही मला परफेक्ट आहे। तुमचं मिश्रण जर जास्त घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। आता ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्या ताटाला मी अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे। यामुळे ढोकळा खाली चिटकत नाही आणि छान मस्त निघतो। तर मी आता हा ढोकळा ढोकळे पात्रामध्ये नाही करणार आहे, तर एका टबमध्ये करणार आहे, म्हणून मी ताटामध्येच याला तेल लावून घेतलंय। आता ढोकळा छान मस्त फुगण्यासाठी आपण याच्यामध्ये इनो टाकणार आहोत। तर 1 सॅचे मी याच्यामध्ये छान टाकून घेतलंय आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं त्यावरती पाणी टाकून घेतलंय आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर जास्तीत जास्त हे मिश्रण आपल्याला फक्त 3 मिनिटच बाहेर ठेवू शकता। जर 3 मिनिटाच्या वरती बाहेर ठेवलं तर ढोकळा तुमचा फुगत नाही, म्हणून ही प्रोसेस खूप पटापट करायची आहे। लगेच मिक्स करून आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये टाकायचं आहे। तर खाली मी या भांड्यामध्ये थोडं पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि त्यावरती हे ताट प्रीहीटसाठी ठेवलेलं आणि त्यानंतर हे बॅटर टाकलेलं आहे। ही कृती नेहमी लक्षात ठेवा की हे बॅटर टाकायच्या अगोदरच भांड्यामध्ये आपण पाणी गरम ठेवायचं आणि नंतर ज्या भांड्यामध्ये हे बॅटर टाकणार आहे ते भांडं सुद्धा ठेवायचं
आणि नंतर हे बॅटर टाकायचं, तरच तुमचा ढोकळा छान मस्त मऊ होतो. आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपल्याला 20 ते 25 मिनिट हा ढोकळा छान मस्त वाफवून घ्यायचा आहे. तर मध्ये मध्ये अजिबात उघडून बघायचा नाही, डायरेक्ट 20 ते 25 मिनिटानंतरच याला उघडून बघायचा. आता बघूया ढोकळा आपला झाला की नाही 25 मिनिटानंतर. तर वा, मस्तच ढोकळा आपला खूप छान मस्त फुगून वरती आलेला आहे. आता गॅस बंद करून हा ढोकळा आपण थंड होऊ देऊया. ढोकळा थंड झालाय, आपण आता तडका देऊया. तडका द्यायच्या भांड्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये 2 टीस्पून मोहरी टाकली. तर ढोकळ्याला मोहरी थोडीशी जास्तच टाकायची, खूप छान लागते. तर मोहरी छान मस्त तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. तर बघा, मी 1 चमचाभर जिरे टाकले आता याच्यामध्ये आणि त्यानंतर बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. तर अगदी 1 सेकंदभरच आपल्याला ह्या मिरच्या होऊ द्यायच्या आहेत. त्यानंतर मस्त भरपूर असे कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि छान मस्त क्रिस्पी होईल तोपर्यंत आपल्याला हा तडका शिजू द्यायचा आहे. तर यामध्ये मी साखर आणि पाणी वगैरे टाकलेलं नाही, तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात, पण इथे मी पाणी वगैरे नाही टाकलं. तर फक्त थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कढीपत्त्याचे पाने छान मस्त कुरकुरीत झाल्यानंतर हा तडका गॅस बंद करून तडका मी ढोकळ्यावरती अशा प्रकारे छान मस्त सगळीकडे टाकून घेतला आणि थोडीशी याच्यावरती कोथिंबीर छान मस्त गार्निश करून घेतली. त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये सुरीने याचे छान मस्त काप करून घेतले. तर बघा, कापताना तुमच्या लक्षात येत असेल की किती छान मस्त स्पॉन्जी आणि फुललेला आहे आपला ढोकळा. तर तुम्ही सुद्धा याच प्रमाणात ढोकळा केला तर तुमचा सुद्धा छान असा मस्त जाळीदार ढोकळा होईल. फक्त प्रमाण मी सांगितलेल्या प्रमाणेच घ्या आणि मी सांगितलं त्याप्रमाणेच परफेक्ट कृती करा. तर बघा, किती छान मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा असा परफेक्ट जाळीदार ढोकळा आणि कसा झाला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.